हरी बोला नाही तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका, नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. सुखी जने व्हावे जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाची. मार्ग जयाकडे भावभक्ती बळे, जगाची मिळे न दिसती. दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखले. हरिमुखी गाता हरपदी चिंता, त्या नाही मागुता जन्म. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाचे चिंतन करत असताना पहिला अभंग काल आपला झालेला आहे. पहिला अभंग सांगत असताना एकनाथ महाराजांनी जो भगवत भक्त आहे, जो हरिदास आहे, त्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेले, भगवत भक्तीमुळे निर्माण झालेले फायदे एकनाथ महाराजांनी आपल्याला काल सांगितले. त्याचा विचार करत असताना आपण असं पाहून आलो की दाही दिशा, हरी दाही दिशा हा त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला फायदा आहे. जो भगवत भक्त आहे म्हणजे हरिदास आहे, त्याला सगळीकडे हरी दिसायला लागतं. आपण तुकाराम महाराजांचं प्रमाण असं पाहिलं होतं, हरी तैसे हरीचे दास. या प्रमाणाचा विचार आपण 2 दिवस करत होतो आणि त्या 2 दिवसाच्या प्रमाणाने विचार करताना आपल्या असं लक्षात आलं की हरिदाही दिशा, हरीची या दासा, हरिदाही दिशा म्हणजे हरीचा जो दास आहे त्याच्या जीवनामध्ये परमतत्वाचं व्यापकत्व हे त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं असतं. म्हणजे त्याला व्यापक अवस्था प्राप्त झाली असा एक विचार केला. दुसरा विचार असा मांडला होता की त्याच्याकडे त्याच्या जीवनामध्ये हरपली चिंता, मग प्रापंचिक चिंता असेल अथवा पारमार्थिक चिंता असेल, दोन्ही चिंता हरपली असा विचार केला. त्या नाही मागुता जन्म घेणे, त्याला पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता पडणार नाही असं चिंतन केलं. बरं, जन्म घेणे पुन्हा लागत नाही हे कशावरनं? तिने झाले अंगे हरिरूप, म्हणजे तो हरिरूप अवस्थेला पोहोच झाला असा विचार केला. हरिरूप अवस्थेला पोहोच झालेला कसा? जाणणे आणि नेणं त्याचं हरपलेलं आहे असा विचार केला. जाणणं आणि नेणं हरपलेलं आहे अशी हरिरूप अवस्था प्राप्त झाल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये, ध्यानामध्ये, मनामध्ये हरी आला असं शेवटचं चरण कालचं चिंतन केलं. म्हणजे कालच्या एका अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी हरिदासाच्या जीवनामध्ये हरीच्या नामस्मरणाने काय फायदा होतो याचं चिंतन केलेलं आहे. आता आज जे एकनाथ महाराज आम्हाला सांगतात, हरी बोला नाही तरी अबोला. एकनाथ महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही हरी नामस्मरण करणाऱ्या हरीच्या दासाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून काय बदल झाला किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याच्या जीवनामध्ये काय फायदा मिळाला याचं चिंतन आम्हाला सांगितलं. पण भगवंताचं नामस्मरण करा हा आग्रह का? भगवंताचंच नामस्मरण करा, हरीचंच नामस्मरण करा हा आग्रह का? त्याला एक तुकाराम महाराजांचं प्रमाण देऊन मी प्रस्तावना करतो या अभंगाची. तुकाराम महाराजांनी आपल्याला देवे दिला देह भजना गोमटा असं सांगितलं, किंवा या देहाचं महत्व वर्णन करत असताना देहाच्या ठिकाणी असलेली इंद्रिय, ही इंद्रिय भगवत चिंतनाकरिताच दिलेली आहेत असा विचार तुकाराम महाराजांनी सांगितलाय. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण नाते जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान. आजचा जो एकनाथ महाराजांचा अभंग आहे त्याच्यातला जो शब्द पहिला आहे हरी बोला, बोला या शब्दाने काय सुचवायचं आहे? तुम्ही मुखानं भगवंताचं नामस्मरण करा असं सांगायचं आहे. तोंड जे आम्हाला दिलं ते देवाच्या नामाकरता दिलं, कान जे दिले तेही भगवंताच्या नामाकरता दिले, डोळे दिले ते भगवंताच्या रूपाकरता दिले, हात दिले तेही भगवंताचं नामचिंतन करण्याकरता दिले, पाय दिले तेही भगवंताच्या नामचिंतनामध्ये वाटचाल करण्याकरता दिले. म्हणजे ही दिली इंद्रिय हात पाय कान या सगळ्या इंद्रियाचा विचार करा. पहिला मुद्दा घ्या हाताचा. म्हणजे महाराजांच्या वचनानुसार हात दिले ते कशा करता दिले? आपल्या सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे, करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी हे महत्वाचं आहे. बोला मुखी नाम हे सांगताना करे टाळी असं तुकाराम महाराज, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण घ्या असं महाराजांचं वचन आहे. हाताची पवित्रता नेमकं कशामध्ये आहे? या हाताने काय करावं, हाताने नेमकं काय करावं, पायाने नेमकं काय करावं, डोळ्याने नेमकं काय करावं, कानाने नेमकं काय करावं, तोंडाने नेमकं काय करावं. आपल्याला यायचं आहे हरी बोला. इथं आपल्याला बोला याचा अर्थ या
तोंड या इंद्रियापर्यंत येत आहे, वाचा या इंद्रियापर्यंत येत आहे. वाचेपर्यंत येण्याकरता, वाचेमध्ये मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन येण्याकरता सर्वेंद्रियांनी भगवंताचं नामचिंतन ज्यावेळेस घेतलं जातं त्यावेळेस त्याला हरी बोला म्हटलं जातं. त्याला त्यावेळेस हरी बोला ही स्थिती येत असते. सर्वेंद्रियांनी भगवंताच्या नामचिंतनामध्ये रंगून जाणं. हाताचं काय काम, पायाचं काय काम, कानाचं काय काम, डोळ्याचं काय काम आणि तोंडाचं काय काम. पहिल्यांदा मुद्दा घ्या हाताचा. हाताचा विचार करताना आपण प्रमाण आलं की करे टाळी बोला मुखी नाम. हाताची पवित्रता कशामध्ये आहे? सुभाषितकाराचा श्लोक सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, कंठम पवित्रम यदि नामघोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम. हाताची पवित्रता दानामध्ये अशी सांगितली. या हाताने काय करावं सांगत असताना या हाताने भगवंताचं नामचिंतन करावं म्हणजे हाताने टाळी वाजवावी 1, या हाताने दान करावं 2 आणि या हाताने एकमेकाला सहकार्य करावं 3. असे 3 गोष्टी हाताच्या बाबतीत सांगितल्या. किंवा संस्कृतमध्ये एक सूत्र असं सांगितलं जातं, अयम मे हस्ता अयम भगवानहा. या हाताने भगवत सेवा माझ्याकडून घडावी. अयम मे हस्ता अयम भगवानहा. या माझ्या मे हस्ता माझ्या हाताने भगवानहा भगवत सेवा माझ्याकडून घडावी. म्हणजे या हाताची पवित्रता सांगत असताना हा हात एकतर भगवंताच्या नामचिंतनामध्ये रंगलेला हवा किंवा हा हात दानामध्ये असावा किंवा हा हात एकमेकाला सहकार्य करण्यामध्ये असावा. या 3 गोष्टी हाताच्या बाबतीत सांगितल्या. दानामध्ये या हाताची पवित्रता दानामध्ये म्हणून सांगितली. हाताने काही ना काहीतरी दान करत राहावं, देत राहावं. या हाताला त्याची सवय लागावी, देण्याची सवय लागावी, दान करण्याची सवय लागावी. समर्थ रामदासांच्या चरित्रामध्ये कथा आहे. रामदास स्वामी ज्यावेळेस एका दारामध्ये भिक्षाम देही म्हणून गेले आणि भिक्षाम देही म्हटल्याबरोबर नेहमीच्या पद्धतीने त्या घरामध्ये असलेली जी बाई होती त्या बाईंनी सांगितलं, पुढे जा, माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही, पुढे जा. त्यावेळेस समर्थांनी त्या बाईकडे मोठ्याने ओरडून सांगितलं, अहो मावशी, काहीतरी दान करा. ते म्हटली, मला तुमच्याकडे दान करायला काहीच नाही, माझ्याकडे तुम्हाला दान करण्याकरता काहीच नाही. माझ्या मुलांना जीव घालण्याकरता माझ्याकडे काही नाही. माझ्या घरामध्ये अत्यंत दारिद्र्यता आहे आणि तुम्हाला काय म्हणून मी दान करू. त्यावेळेस समर्थांचं एक वचन आहे. समर्थांनी असं सांगितलं, तू बाहेर ये. ती बाई बाहेर आहे. तू काय कर, तुझ्या अंगणामध्ये असलेली माती उचल आणि माझ्या झोळीमध्ये दान कर म्हटले. माती तरी मला दान करून टाक. त्या बाईला आश्चर्य वाटलं. त्या बाईला वाटायला लागलं हे सरळ बोलणं आहे का उलटं बोलणं आहे, कळे ना. एखाद्या वेळेस म्हणताना म्हणतो ना आपण, माती तरी देऊन टाक म्हणजे याचा अर्थ काय की उलटं बोलण्यासारखं झालं. ज्याला अगदीच मराठी भाषेतला अत्यंत प्रसिद्ध शब्द सांगायचा झाला तर कुचकं बोलणं म्हणतात याला. त्या बाईच्या लक्षात येईना. ती बाई म्हणायला लागली, अहो हे कसं काय तुम्ही म्हणताय, असं समर्थ आहात तुम्ही जगाला चांगल्या गोष्टी सांगणारे आहात आणि तुम्ही माती मला दे असं म्हणताय. समर्थाने सांगितलं, मी सांगतो तेवढं कर, पण तू मला नाही म्हणू नकोस. मी तुला भिक्षाम देही म्हणतोय ना, मला काहीतरी दान कर असं म्हणतोय ना, तर तू मला नाही म्हणू नकोस. कमी तुझ्याकडे काही नाही ना, तुझ्याकडे मला दान करण्याकरता जे काही लागतं, धान्य असेल किंवा ज्वारीची भाकरी असेल किंवा एखादी वस्तू असेल, ती मला दान करण्याकरता तुझ्याकडे नाही. तुझी गरिबी परिस्थिती अशी तू म्हणते ना, कमीत कमी तुझ्या दारामध्ये असलेली, अंगणामध्ये असलेली माती तरी माझ्या झोळीमध्ये दान कर. नाही लाज असतो तिनं ती माती उचल. आग्रह फारच केलाय. तिला मनाला बोचत होतं की माती कशी काय टाकावी, उलट पाप लागतं का काय, ही भीती होती तिला. पण फारच आग्रह करतायत म्हटल्यानंतर मातीचं ते दान केलं. पुन्हा विचारलं, असं मागणं असतं का कुठं? माती कशाला मागितली हो, कशाला तुम्ही माझ्याकडनं माती घेतली? त्यावेळेस समर्थांनी तिला सांगितलं, तसं नाही, मी तुला कमीत कमी माती तरी मला दान कर असं म्हणण्याचं कारण असं आहे, तुझ्या हाताने ही माती मला दान कर, कारण तुझ्याकडे काही नाही हे मलाही चांगलं माहिती आहे. पण भविष्यामध्ये ज्यावेळेस तुझ्याकडे काही येईल, तुझ्याकडे काही संपत्ती येईल, आता तू म्हणतोय माझ्याकडे काही नाही चला पुढं, माझ्याकडे काही नाही चला पुढं, माझ्याकडे काही नाही चला पुढे, चला पुढं, चला पुढं, जा पुढं जा पुढं जा ही म्हणायची तोंडाला जी तुझ्या सवय लागलेली आहे. आता जे तू पुढं जा म्हणतोय, कारण तुझ्याकडे काही नाही म्हणून तू आम्हाला पुढं जा म्हणतेय.
पण भविष्यात ज्यावेळेस तुझ्याकडे भरपूर काही आलं त्यावेळेसही तुला जर ही लागलेली तोंडाची सवय तशीच राहिली तर तुझ्याकडून अधर्म घडेल, ते घडू नये म्हणून कमीत कमी माती तरी मला दान कर असं मी म्हणतोय. या हाताची पवित्रता दानामध्ये आहे असं शास्त्र सांगतं. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम. हाताची पवित्रता एक मुद्दा आपला कळाला, दानामध्ये आहे. दुसरा मुद्दा शास्त्रांनी सांगितलाय सहकार्यामध्ये हा हात गुंतावा. आपल्या सर्वांच्या ऐकण्यातलं प्रमाण आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. सहकार्य, या हाताने काही ना काहीतरी एकमेकाला मदत करावी, हात त्याच्यामध्ये पवित्रता राहील. कुठल्या तरी उपयोगाला हा हात आमचा पडावा. या हाताचा विचार मांडत असताना भारतीय संस्कृतीने कर्माचे हात असावेत, ज्ञानाचं नेत्र असावं आणि भक्तीचं हृदय असावं अशी त्रिसूत्री भारतीय संस्कृतीने आम्हाला सांगितली आहे. म्हणजे हात हे कर्माचे असावेत, नेत्र हे ज्ञानाचे असावे आणि हृदय हे भक्तीचं असावं. म्हणजे त्या त्या गोष्टीला दिलेली विशेषणं किती महत्वाची आहेत पहा. आपण जे कर्म ज्ञान भक्तीचा विचार मांडतो ना परमार्थामध्ये, तोच विचार भारतीय संस्कृतीने आपल्या देहाच्या माध्यमातून किती योग्य पद्धतीने मांडलाय. आपण जे सांगतो कर्म असावं, ज्ञान असावे, भक्ती असावी, आपण केलेली कर्माची व्याख्या किंवा आपण केलेली ज्ञानाची व्याख्या किंवा आपण केलेली भक्तीची व्याख्या, आध्यात्मिक दृष्टिकोनातून केलेली कर्माची व्याख्या, आध्यात्मिक दृष्टिकोनातून केलेली ज्ञानाची व्याख्या आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून केलेली भक्तीची व्याख्या, याचा विचार आणि भारतीय संस्कृतीने या कर्म ज्ञान भक्तीचा केलेला विचार. भारतीय संस्कृतीने असा विचार केलाय कर्माचे हात असावे, म्हणजे या हाताला कर्मयोग असावा, ज्ञानाचं नेत्र असावं म्हणजे दृष्टीमध्ये ज्ञानयोग असावा आणि भक्तीचं हृदय असावं म्हणजे हृदयामध्ये भक्तियोग असावा. जरा आणखीन पुढच्या पद्धतीने बोलायचं झालं तर कर्माचा परिणाम अंतःकरणावर होत असतो, ज्ञानाचा परिणाम दृष्टीवर होत असतो आणि भक्तीचा परिणाम अख्ख्या जीवनावर होत असतो. हे जरा आध्यात्मिक दृष्टिकोनातलं चिंतन. पण कर्मज्ञान भक्तीचा विचार मी का सांगितला, आपल्याला कर्माचे हात एवढा मुद्दा मांडायचा आहे. श्रमसंस्काराचं महत्व या हाताने सांगितलं. कर्माचे हात असावेत, एकमेकाला सहकार्याची भूमिका या हातामध्ये असावी. ही पुराणातली कथा तुम्ही ऐकलेली असेल, मला फार वाढवायची नाही, फक्त मुद्दा सांगायचा आहे. देवदानवांना ब्रह्मदेवानी जेवायला आमंत्रण दिलं. आपल्याला माहिती आहे की पुराणातली कथा. देवांना आणि दानवांना दोघांनाही जेवायला आमंत्रण दिलं आणि ज्यावेळेस दोघंही जेवणाकरता आले, म्हणजे देवलोकही आले आणि दानवही आले, राक्षसही आले, दोघंही जेवायला बसणार, तेवढ्यामध्ये जागा कमी असल्यामुळे ब्रह्मदेवानी सांगितलं अगोदर देव लोकांच्या पंक्ती बसतील मग राक्षस लोक बसतील. राक्षसांनी सांगितलं हे पहा ब्रह्मदेवा, केव्हाही कुठेही गेलं तर अगोदर देव लोकांचाच नंबर लागतो, आम्हाला परत उशिराच देतात, असं का म्हणून आमच्या अगोदर पंगत बसवायची नंतर यांची बसवायची म्हटले. हरकत नाही, ब्रह्मदेव म्हटलं हरकत नाही. राक्षसांच्या पंक्ती बसल्या, पत्रावळी वाढल्या, त्याच्यावर सगळे पदार्थ वाढले, जेवायला सुरुवात करणार. ब्रह्मदेवानी सांगितलं माझी एक अट आहे. राक्षस म्हटले जेवायला बोलवून ताट वाढल्यानंतर आठ सांगणारा हा ब्रह्मदेवच काय नाही का, म्हणजे जेवायला बोलवायच्या अगोदर आठ सांगितली जात नाही, तिथं पात्रावरी वाढले म्हणजे याची आता मान्यच करावी लागणार आहे. काय अट आहे, काही नाही, जेवत असताना कोपऱ्यामध्ये हात वाकवायचा नाही, जेवताना कोपऱ्यामध्ये हात वाकवायचा नाही. तुम्ही जेवायचं पण कोपऱ्यामध्ये हात वाकवायचा नाही, तुम्ही जसं जेवायचं तसं बघा. राक्षस विचार करायला लागले कुठलाही पदार्थ जर उचलला तोंडात घालायचा म्हटलं तर कोपऱ्यामध्ये हात वाकवावा लागतो, त्याच्याशिवाय जेवताच येत नाही. पण इथं ब्रह्मदेवाने आत घातले कोपऱ्यात हात न वाकवता जेवायचं. अहो ते राक्षसांनी विचार केला आता कसं करायचं, कोणताही पदार्थ घेतला आणि तोंडात घालायचा तर कोपऱ्यात हात वाकणार आहे, मग कोपऱ्यात हात न वाकविता जेवा असं ब्रह्मदेव सांगतोय. याचा अर्थ काय, हाताने जेवूच नका, तोंड पत्रावळीपर्यंत घेऊन जा. राक्षस होते, तोंड पत्रावळीपर्यंत घेऊन गेले, कोणाच्या तोंडात लाडू जातोय, कोणाच्या तोंडात भात जातोय, न जातोय, पोळी जाते न जाते, अगदी कसं तरी अर्धवट जेवण संपली सगळ्यांची. सगळे राक्षस उठले, देव लोकांच्या पंक्ती बसले. सगळ्या राक्षसांनी ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा या देव लोकांना सुद्धा ही आट घालावर. ब्रह्मदेवानी सांगितलं जो जो माझ्याकडे जेवायला येणार आहे त्याला ही आट आहे, त्यामुळे घाला म्हणायची गरजच नाही. सगळे देव लोक बसले, पटावळी वाढल्या, सुरुवात करणार. तेवढ्यामध्ये पुन्हा ब्रह्मदेवानी सांगितलं हे पहा देव लोकांनो माझी एक अट आहे, तुम्ही जेवत असताना कोपऱ्यामध्ये हात न वाकविता जेवायचे. राक्षस म्हणायला लागले हे कसं जेवतात बघूत आता म्हटले, यांची आपल्यासारखीच फजिती होते, मग यांची आपल्यासारखी फजिती होतले म्हटल्यानंतर तेही सारखे आणि आम्ही सारखीच झालो की
आमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? देव लोकांनी ब्रह्मदेवांना विचारलं, अट काय आहे? कोपऱ्यात हात न वाकविता जेवायचं. एवढीच अट आहे ना? म्हटलं हो एवढीच अट आहे, काही हरकत नाही. ते देव लोक हुशार होते, प्रत्येकाने एकमेकाच्या समोर पंक्ती मांडलेल्या होत्या आणि त्यांनी काय करायचं, पुढच्यानी म्हणायचं मला लाडू पाहिजे, याने असा सरळ हात केलेला, लाडू उचलला त्याच्या तोंडात घातला. यांनी भात म्हटलं की यांनी सरळ हात केलेला होता. कोपऱ्यात वाकायचंच गरज नाही हो, यांनी त्याला जीव घालायचं आणि त्यांनी याला जीव घालायचं. राक्षस म्हटलं हे सुचलंच नाही. ब्रह्मदेवानी सांगितलं सुचल कसं, याला सहकार्य लागतंय. मुद्दा लक्षात आला का? पहा, हातात कार्य सहकार्य, दान सहकार्य आणि तिसरा मुद्दा सांगितलाय भगवंताचं नामचिंतन. या 3 गोष्टीमध्ये मला फक्त हात सांगायचा आहे. म्हणजे एक, दानामध्ये हात प्रवृत्त असावा, दुसरी गोष्ट सहकार्यामध्ये हात प्रवृत्त असावा आणि तिसरी गोष्ट भगवंताच्या नामचिंतनाकरता टाळी वाजवण्याच्या निमित्ताने हा हात प्रवृत्त असावा. कारण दिले इंद्रिय हात, पहिला शब्द संपला. बर, पुढचा शब्द तुकाराम महाराजांनी सांगितला पाय. माझा मुद्दा काय मांडायचा आहे आज मला? एकनाथ महाराजांनी हरी बोला, हे बोला जे म्हटलेलं आहे हे तोंडाने बोला म्हणायच्या अगोदर हे सगळं भगवंताच्या नामचिंतनामध्ये व्यग्र व्हावं लागेल. त्याच्याशिवाय हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला असं होत नाही. एकदा हरी बोला म्हटणं वेगळं आणि 2 वेळेस हरी बोला असं जे म्हटलं जातं, शास्त्रांनी त्याला दुरुस्ती नावाचा दोष सांगितलाय. तो लागू पडतो का न लागू पडतो तो चिंतन पुढे करू आपण. पण मला जे मांडायचंय तो विचार लक्षात आला का बघा. सतत ज्यावेळेस भगवंताचं नाव, याचा अर्थ काय? नाहीतरी अबोला याचा अर्थ काय? नेहमी हरी बोला असा सरळ अर्थ आहे. काल आपण त्याच्यावर बरंचसं चिंतन करून आलोय कालच्या शेवटच्या प्रमाणाचा विचार करताना, की नेहमी हरीचं नामस्मरण करा हा त्याच्यातला अर्थ आहे. पण नेहमी तोंडाने हरीचं नामस्मरण करण्याकरता सर्वेंद्रियाला भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागावी लागेल ना. त्याच्याशिवाय तोंडाने सतत भगवंताचं नामचिंतन होणार नाही. आम्ही भगवंताचं नामचिंतन सतत तोंडाने करत असताना आमचे कान सुद्धा इथंच पाहिजे, आमचे डोळे सुद्धा इथंच पाहिजे, आमचे हात सुद्धा यालाच पोषक पाहिजे, आमचे पाय सुद्धा याच भगवंताच्या नामचिंतनाला पोषक पाहिजे. आणि तोंडाने भगवंताचं नामचिंतन सतत करा असं म्हटलो आणि ज्या त्या इंद्रियांनी जे ते काम करत राहा असं म्हटलं तर मला वाटत नाही की सार्थ पद्धतीचा जप होईल. आपल्याकडे जुन्या पद्धतीमध्ये काही आजी आजोबा घरामध्ये जप करत राहतात. ते माळा ओढ, त्याला शब्दही फार मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. किती माळा ओढल्या असं म्हणतात त्याला. किती माळा ओढून झाल्या, त्याच्यात काही अर्थ नसतो. आम्ही किती माळांचा जप केलाय किंवा आम्ही किती लाख जप केलाय याच्यापेक्षा सुद्धा तो जप कसा केलाय याला परमार्थामध्ये जास्त महत्व दिलं जातं. आणि भगवंताच्या नामस्मरणाचा विचार करताना मुखाने सतत एकाग्र होऊन भगवंताचं नामचिंतन येण्याकरता सर्वेंद्रियाला भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागावी लागणार आहे. कारण याच्याकरता मला प्रसिद्ध अभंग तुमच्या डोळ्यासमोर फक्त ठेवतो. गेई गेई माझे वाचे, एवढा जर अभंग पाठ केला तर या अभंगामध्ये काय सांगितलं हे सगळं लक्षात येतं. गोड नाम विठोबाचे म्हणताना ऐका रे तुम्ही कान सांगितलं, डोळे तुम्ही घ्या रे सुख मागितलं, सगळं सांगितलं याच्यामध्ये. म्हणजे हा अभंग डोळ्यासमोर घ्या. पण मला हे हरी बोला सांगण्याच्या अगोदर हाताने हरीकडे जावं, पायाने हरीकडे जावं हा मुद्दा माझा चालू आहे. हात, याच्यातला हात शब्द संपला. हाताने काय करावं हे कळालं. पायाचा विचार मांडा. दिले इंद्रिय हात असा शब्द वापरला. दिले इंद्रिय हात पाय असं म्हटलं. पायाची सार्थकता कशामध्ये आहे? पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मगाशी आपण श्लोक सांगितलाय. किंवा पायी तीर्थयात्रा घडो देह संता घरी पडो असं आपल्याकडे वचन नेहमीच ऐकण्यात आहे. पादम पवित्रम तीर्थयात्रा, या पायाची पवित्रता कशामध्ये आहे? एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये पायाची पवित्रता सांगण्याकरता एक गोड ओवी दिली आहे. एकनाथ महाराज असं सांगतात, तीर्थयात्रा क्षेत्रगमनता हरी कीर्तना जागरणा जाता का संत समागमी चालता का नृत्य करिता हरिकीर्तनी. नाद भागवतात योग आहे. नाद भागवतामध्ये असं सांगितलंय, या पायाची सार्थकता एवढ्या 4-5 पद्धतीमध्येच आहे. तीर्थयात्रा क्षेत्रगमनता, या पायाने तीर्थयात्रा करावी तर हा पाय सार्थक झाला. या पायाने क्षेत्रगमनता करावं म्हणजे क्षेत्राच्या ठिकाणी प्रदक्षिणा वगैरे करावी तर हा पाय सार्थक आहे. तीर्थयात्रा करावी 1, क्षेत्रगमनता करावी 2, तीर्थयात्रा क्षेत्रगमनता. हरिकीर्तना जागरणा जाता, या पायाने हरिकीर्तनाला जावं चालत
किंवा या पायाने हरी जागराला चालत जावं. किती झाले? 4 गोष्टी झाल्या. तीर्थयात्रा, क्षेत्रगमनता, हरिकीर्तना आणि हरी जागरणा. 4 गोष्टी झाल्या. पुढची 5वी गोष्ट या नाथ महाराज सांगतात, संत समागमी चालतात किंवा या पायाने संतांच्या संगतीमध्ये चालावं. संतांच्या संगतीमध्ये या पायाने चालावं. भागवताने चिंतन असं केलंय, संतांच्या संगतीमध्ये 7 पावलं जरी आपण चाललो तरी आपल्या जीवनामध्ये मोक्ष अवस्था प्राप्त होते असं भागवत चिंतन करतं. 7 पावलं जरी आपण संतांच्या संगतीमध्ये चाललो, या पायाने संतांच्या संगतीमध्ये चालावं. तीर्थयात्रा, क्षेत्रगमनता, हरिकीर्तना, हरिजागरणा, संत समागमी चालता आणि शेवटचा मुद्दा सांगितला का नृत्य करिता हरिकीर्तनी किंवा या पायाने कीर्तनामध्ये थै थै नाचावं. नामदेव यांचं प्रमाण आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. या पायाचा विचार आपला चाललाय. हाताचा झाला, आता पायाचा चाललाय. या पायाने तीर्थयात्रा असावी, क्षेत्रगमनता असावी, हरिकीर्तनाला जावं, हरिजागरणाला जावं, संत समागमामध्ये चालावं का या पायाने कीर्तनामध्ये टाळ घेऊन नाचावं, तरच या पायाची सार्थकता आहे. नाचावं कीर्तनामध्ये, तुका प्रेमे नाचे गाय गाणी यात विरोनी जाय किंवा तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. कितीतरी प्रमाण आपल्याला या पायाच्या संबंधाने विचार करण्यासारखे आहे. तुकाराम महाराजांची वारी, तुकाराम महाराजांच्या चरित्रात एक विषय आलेला आहे पायाच्या बाबतीत बरं का. तुकाराम महाराज देहूहून पंढरपूरला ज्यावेळेस पंढरपूरची वारी करण्याकरता निघाले आणि वारी करत असताना, चालत येत असताना नेमकं जवळजवळ आल्यानंतर असं थोडासा अस्पष्ट उल्लेख असा आहे की पैठण किंवा त्याच्या आसपास कुठंतरी तुकाराम महाराज असतील. तुकाराम महाराजांच्या पायाला नारू नावाचा रोग झालेला होता आणि पाय उचलत नव्हता. तुकाराम महाराजांचा पाय उचलत नव्हता. किती प्रयत्न केला तरी पायच उचले ना, पाय पुढे टाकताच येईना. महाराजांना असह्य वेदना होऊ लागल्या. पायच पुढे टाकता येईना याचा अर्थ त्यांना चालता येईना आणि चालत येत नसल्यामुळे महाराजांना वाटायला लागलं आपण पंढरपूरला आता वेळेत पोहोचू शकत नाही. वारकरी संप्रदायामध्ये वारीचा नियम सांगत असताना दशमीला पंढरीचा वारकरी पंढरपुरात हजर पाहिजे असा वारीचा नियम सांगितलाय. किंवा त्याहीपेक्षा जरा आणखीन कडक वारकऱ्याचा नियम पाहायचा झाला तर वारी दशमीला जर पंढरीचा वारकरी पंढरीत आला नाही तर तो वारकरी या जगात नाही असं वारकरी लोक समजतात. असं महाराज लोक नाही, वारकरी लोक समजतात. म्हणून मुद्दाम सांगितलं. वारकऱ्याच्या बाबतीत असा नियमच आहे. तुम्ही निष्ठावंत वारकऱ्याकडे बघा, पंढरी आळंदी पंढरीचे जे वारकरी आहेत ना, वद्य दशमीला ते आळंदीत राहतील आणि शुद्ध दशमीला ते पंढरपुरात राहतील. दशमीचा दिवस आला तरी सुद्धा आपल्याला चालता येईना आणि पंढरपूर तर लांब राहिलं. आपल्याला असह्य वेदना होत आहेत, आपल्याला पाऊलच टाकता येत नाही. तुकाराम महाराजांना वाईट वाटायला लागलं. तिथंच तुकाराम महाराज थांबले. पांडुरंगाने ज्यावेळेस हे अंतर पाहिलं की इतकी गर्दी झाली आहे, सगळेजण येत आहेत, दर्शन करून जात आहेत, पण ज्याची मी वाट पाहतोय, वाट पाही ओबा भेटीची आवडी, तोच नाही. ज्याची वाट पाहतोय तो दिसत नाही आणि ज्याची गरज नाही त्याची गर्दी व्हायला लागली. देवाने हे बघितलं आणि देवानी रुक्मिणी मातेला घेऊन तुकाराम महाराज जिथं आहेत तिथं देव तिथं गेले. देवाच्या लक्षात आलं तुकाराम महाराजांच्या पायाला नारू नावाचा रोग झालाय. तर रोग हा प्रारब्धाधीन आहे, तो भोगावाच लागतो. आपल्याला कितीतरी वचन आहेत. रामकृष्ण परमहंसांना सुद्धा कॅन्सर नावाच्या रोगाने पछाडलेलं होतं, घशाचा कॅन्सर झालेला होता. किंवा आद्य शंकराचार्यांच्या जीवनात सुद्धा घशाच्या बाबतीतलं दुखणं आपल्या सगळ्यांना चरित्रात ऐकायला मिळतं. तुकाराम महाराजांच्या पायाला नारू झालेला रोग, त्यांना चालता येईना हे ज्यावेळेस देवाच्या लक्षात आलं, देव रुक्मिणी मातेसहित तुकाराम महाराजांच्या जवळ गेले. असह्य वेदनेमध्ये डोळे झाकून पडलेल्या तुकाराम महाराजांच्या जवळ देव गेले आणि देवानी तुकाराम महाराजांना जागे केलं. तुकोबार आहे, मी आलोय, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला असं वाटायला लागलंय की दशमीला मला देवाचं दर्शन झालं पाहिजे, त्याच्याशिवाय माझी वारी पोच होत नाही, आता जो तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली चिंता आहे ना, तुम्ही काळजी करू नका, घ्या माझ्या पायाचं दर्शन, मी आलोय ना तुम्हाला इथं द्यायला दर्शन. तुकाराम महाराजांनी देवाकडे बघितलं, देवाला विचारलं, देवा तू आलायस, तू माझं दर्शन घ्या आणि वारी पोच झाली असं 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 तू समजतोय, तुझं दर्शन झालं की आमची वारी पोच झाली असं तुला वाटतंय का?
देवानी सांगितलं, हो मला तरी तसंच वाटतंय, माझ्या दर्शनाकरताच तुम्ही गर्दी करताय असं मला वाटतंय, किंवा माझे दर्शन केलं की वारी पोच झाली असं वाटतंय. तुकाराम महाराजांनी सांगितलं, हा तुझा गोड गैरसमज आहे, तुझा हा गोड गैरसमज आहे. तुझ्या पायाच्या दर्शनाकरिताच आम्ही वारीला येतो असं समजू नको, तुझ्याच करता आम्ही वारीला येतो असं समजू नको. अरे तुझ्याच करता यायचं असेल तर तू आमच्या गावात नाही का? विठ्ठल व्यापक त्रिभुवनी असं आम्हीच म्हटलंय ना, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी असं म्हटलंय, तुझ्याच करता आलो असं समजू नको म्हटलंय. तुझ्याच करता येतोय असं जर तुझा म्हणत असतील तर तुझा हा गोड गैरसमज आहे. आम्ही वारीला येतो, त्या वारीमध्ये तुझं एक दर्शन घेणं गरजेचं आहे, हा त्यातला भाग आहे. पंढरीचा वाद, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे ही सांगितलेली वारीची नियमावली आहे. पण तुझं दर्शन हा एक त्यातला घटक आहे. म्हणजे तुझं दर्शन म्हणजेच वारी असं नाही, वारीच्या नियमातला तो एक घटक आहे. तू आला इथं, पण देवा मला सांग, तू पंढरपूर आणलं का? देव म्हटलं, हे अवघडच झाले आता. चंद्रभागा आणली का? नाही. पुंडलिकाला घेऊन आलात का? नाही. मग तुझ्याकरता येतो असं वाटतंय का? मी येतो ते मला पंढरपूरचं दर्शन पाहिजे, मला चंद्रभागेचं स्नान पाहिजे, मला पुंडलिक नावाच्या भक्ताची भेट पाहिजे, आणि मग मला तुझं दर्शन पाहिजे. याला वारी पूर्ण म्हटलं जातं. म्हणून तिथं तुकाराम महाराजांच्या मुखातला अभंग आहे, आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक, या 4 गोष्टी आवडतात ही तिथं सांगितलेली गोष्ट आहे. पायाने इथपर्यंत जाणं यालाच आमची वारी पोच होणं असं म्हणतात. मला मुद्दा काय मांडायचा आहे, पायी तीर्थयात्रा घडो, किंवा दिले इंद्रिय हात पाय, पायापर्यंत आपण आलो, हात कळाले, पाय कळाले. तिसरा मुद्दा घ्या कानाचा. भगवंताच्या नामचिंतनामध्ये कान अखंड गुंतलेले असावेत. ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण, किंवा हा सगळा विषय श्रवण भक्तीच्या संबंधातला आहे. कानाचा जो विषय आहे ना तो सगळा श्रवण भक्तीच्या संबंधातला आहे. श्रवणाची वाट सोखाळली शुद्ध, गेले भेदाभेद निवारोनी, तुकाराम महाराजांचं वचन आहे. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध. नवविधा भक्तीमध्ये सुद्धा कीर्तन नावाच्या भक्तीच्या अगोदर श्रवण नावाची भक्ती ही अत्यंत महत्वाची मानलेली आहे. श्रवण भक्ती ही त्याच्याकरता अत्यंत महाभक्त, किंवा आपण तरी अवधान केलेली जे मग सर्व सुखाची पात्र होईल, जे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका वगैरे वगैरे आपण सगळी प्रमाण आपल्याला माहिती आहे. या श्रवणाने म्हणजे कानाने भगवंताचंच नामचिंतन श्रवण करावं हा त्यातला विषय आहे. दिले इंद्रिय हात पाय कान हे सगळे जेणे तू जोडशी नारायण याच्याकरता चाललंय. हात जेणे तू जोडशी नारायण, पाय जेणे तू जोडशी नारायण, कान जेणे तू जोडशी नारायण. ऐकायचंय ना देवाच्या संबंधानेच ऐकावं, बाकी काही ऐकू नये. ऐकायचंय ना तर देवाच्या संबंधाने ऐकावं. एकांत लाभम वचसोनुपुसाम सुश्लोक मौलेर गुणवाद माहुः श्रुतेश्च विद्वद्दी कथा रूपाया कथा सुधाया मुपसंप्रयोगम. श्रीमद भागवतामध्ये 2ऱ्या स्कंदामध्ये शुकाचार्यांनी दिलेला श्लोक आहे. कथा सुधाया मुपसंप्रयोगम एकांत लाभम वचसोनुपुसाम श्रुतेश्च विद्वद्दी कथा सुधाया मुपसंप्रयोगम. श्रुतेश्च विद्वद्दी म्हणजे श्रुतेश्च या शब्दाचा अर्थ आहे श्रवण. कथा सुधाया भगवंताची कथा अमृत हेच श्रवण करणं, हेच त्या कानाची सार्थकता आहे. तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो. कथामृत पान न करीती श्रवण काय प्रयोजन मग याचे. श्रवण करा असं तुम्ही म्हणताय, पण कसलं श्रवण पाहिजे? श्रवणाचे 3 प्रकार सांगितले. मी धावते सांगतो. अपाततः श्रवण, अंग श्रवण आणि अंगी श्रवण असे श्रवणाचे 3 प्रकार सांगितले. आणि जरा अगदी साध्या भाषेतलं आमचे गुरुजी पाठशाळेत सांगायचे बरं का. शेणासारखं श्रवण वेगळं, गौरीसारखं श्रवण वेगळं आणि कापरासारखं श्रवण वेगळं म्हणायचे गुरुरे भाऊ पाठशाळेत नेहमी सांगायचे. शेणासारखं श्रवण वेगळं म्हणजे श्रवण शेणासारखं असावं, गौरीसारखं असावं का कापरासारखं असावं. एखादी आपण काडी पेटवली आणि पेटवलेली काडी जर शेणाच्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्या शेणाला काही होत नाही पण काडी विझून जाते. त्या शेणात काही होत नाही पण काडी विझून जाते. आपण पेटवलेली काडी जर गौरीजवळ घेऊन गेलो, गौरी पेटते पण ती धुपत राहते, ती पेट घेत नाही. ती कशी राहते? धुपत राहते. आणि आपण पेटवलेली काडी जर कापराजवळ घेऊन गेलो तर तो कापूर पेट घेतो, नवे तो घेतलेला पेट कापुराची वाती उजळली ज्योती अशी, किंवा ठाईचं समाप्ती झाली जैशी, अशा पद्धतीची अवस्था होते. म्हणजे शेणासारखं श्रवण करणं हे कनिष्ठ आहे.
गौरीसारखं श्रवण करणं हे मध्यम आहे आणि कापरासारखं श्रवण करणं हे उत्तम आहे. एखादी गोष्ट आमच्या आकलनामध्ये आल्याबरोबर त्याचं परिवर्तन आमच्या मनामध्ये होणं, श्रवण केल्याबरोबर त्याच्या मनावर परिवर्तन होणं, याला श्रवण म्हटलं जातं. फार सांगायचं कशाला, दृष्टांताने बोलायचं झालं तर एक वाक्य फक्त सांगतो. बिल्वमंगलाचा सुरदास कसा झाला ही कथा सगळ्याला माहिती आहे की नाही. त्या बिल्वमंगलाच्या बायकोने फक्त एकच वाक्य वापरलं. काय वापरलं होतं आपल्याला माहित आहे. सुरदास दोन्ही डोळ्याने आंधळे. आता ते का आंधळे झाले, काय कशामुळे झाले, जाऊ द्या, इतकंही चिंतन करायची गरज नाही. पण त्या बिल्वमंगलाच्या बायकोने एकच वाक्य वापरलं होतं. माझ्यासारख्या मरक्या देहा करता तुम्ही एवढा प्रयत्न केला, एवढा अट्टहास जर अविनाशी परमात्म्या करता केला तर तो देव तुम्हाला भेटला असता की. असं एकच वाक्य बिल्वमंगलाच्या बायकोने वापरलं आणि परिणाम असा झाला, बिल्वमंगलाचा सुरदास घडला. एका वाक्याला श्रवण करणं वेगळं आणि त्या श्रवण केलेल्याचा मनावर परिणाम होणं वेगळं. श्रवण करणं वेगळं आणि त्याचा परिणाम होणं वेगळं. कान जेणे तू जोडशी नारायण याच्याकरता कान आहे. कान कशा करता सांगितले, जेणे तू जोडशी नारायण. हात कशा करता सांगितले, जेणे तू जोडशी नारायण. पाय कशा करता सांगितले, जेणे तू जोडशी नारायण. पुढचं वचन पहा, डोळे मुख बोला या वचन. पुढचा उच्चार तुकाराम महाराजांनी सांगितला, डोळे कशा करता दिले, देवा करता दिले. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा माझ्या विठोबाचे मुख. डोळ्याला काय सांगितलं, तुम्ही भगवंताचं मुख पहा. डोळे म्हटलं की दृष्टीचा विषय येतो. डोळे या शब्दाचा अर्थ काय झाला, दृष्टीचा विषय येतो. या दृष्टीमध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रांनी. एक चर्मदृष्टी सांगितली, दुसरी तत्वदृष्टी सांगितली आणि तिसरी समदृष्टी सांगितली. चर्मदृष्टी, तत्वदृष्टी आणि समदृष्टी. जी बहिरंग दृष्टी आहे, वरवर पाहिलं जातं, ती चर्मदृष्टी आहे. जे अंतरंगातून एक तत्व आहे असं ज्ञान करून घेणारी जे दृष्टी आहे त्याला तत्वदृष्टी म्हटलं जातं. आणि सर्वत्र एक आहे अशी जी केलेली दृष्टी आहे याला समदृष्टी म्हटलं जातं. आलं का पहा. जो फक्त बाह्य आकार पाहतो त्याला चर्मदृष्टी म्हणा. जो आतमध्ये असलेला एक परमात्मा तो संपूर्ण जगताचं कारण आहे असं पाहतो त्याला तत्वदृष्टी म्हणा. आणि हे सगळं एक आहे, तोच सगळीकडे भरलेला आहे असं पाहतो त्याला समदृष्टी म्हणा. किंवा आणखीन जरा दुसऱ्या मुद्द्यात बोलायचं झालं तर कार्यावरची दृष्टी ही चर्मदृष्टी आहे, कारणावरची दृष्टी ही तत्वदृष्टी आहे आणि कार्य कारण एक आहे अशी समजणारी दृष्टी ही समदृष्टी आहे. जरा वेदांताच्या भाषेत आहे. कारण कार्य, कार्य काय, कारण काय सगळ्याला माहिती आहे. ते घटाचं उदाहरण आपल्याकडे विचारसागरात, वृत्ती प्रभाकरात नेहमी दिलंय. घट म्हणजे मडकं, त्या मडक्याचं उदाहरण दिलंय नेहमी. त्या मडक्याच्या उदाहरणामध्ये मडकं हे कार्य आहे पण माती हे कारण आहे. मग ते उपादान कारण, निमित्त अभिन्न निमित्त उपादान कारण वगैरे वगैरे जाऊ द्या, मला ते सगळं आत्ता सांगायची आवश्यकता नाही, माझा तो विषयही नाही आहे. पण बोलायचा मुद्दा काय, घटावरची म्हणजे घट हे कार्य आहे. घटा करता लागणारं कारण, त्या कार्याकरता लागणारं कारण माती हे कारण आहे. पण मातीचाच घट आहे म्हणजे घटावर फक्त बघणं याला चर्मदृष्टी म्हणा, माती पाहणं याला तत्वदृष्टी म्हणा आणि मातीचाच घट किंवा माती म्हणजेच घट आणि घट म्हणजेच माती हे पाहणं याला समदृष्टी म्हणा. कळेल अशा भाषेत बोलतोय सोपं. चर्मदृष्टी, तत्वदृष्टी आणि समदृष्टी. त्या अष्टवक्र मुनींच्या जीवनातली कथा माहिती आहे. म्हणजे 8 ठिकाणी वाकलेल्या अष्टवक्र मुनींना राजा जनकाच्या दरबारामध्ये ज्यावेळेस सगळ्या विद्वानांनी पाहिलं आणि सगळ्या विद्वानांनी त्या 8 ठिकाणी वाकलेल्या अष्टवक्राला पाहून मोठ्याने हसायला सुरुवात केली. कारण त्या 8 ठिकाणी वाकलेले होते. आणि त्यावेळेस अष्टवक्र मुनीचे शब्द आहेत, अरे राजा, मला असं वाटलं होतं की तुझ्या दरबारामध्ये सगळे विद्वान असतील, पण तुझ्या दरबारामध्ये विद्वान नाहीत, सगळे चर्मकार आहेत म्हटले. त्यांची दृष्टी सगळी माझ्या तांबड्यावर आहे. माझ्या 8 ठिकाणी वाकलेल्या ठिकाणी सगळेजण मला पाहतात, पण मी आतून कसा आहे हे कोणी पाहिलं नाही. मग त्याच्याकरता विचारलेले प्रश्न, तो कहोड नावाचा ब्राह्मण, त्याला सोडवणं, जाऊ द्या. ह्या सगळा इतिहास त्या अष्टवक्र मुनी किंवा अष्टवक्र नावाची गीता आहे, त्या अष्टवक्रांच्या गीतेमध्ये हा सगळा विचार आलेला आहे. मुद्दा काय मांडायचा आपल्याला, 8 ठिकाणी वाकलेल्या अष्टवक्राला पाहणं, फक्त शरीराला पाहिलं
याला चर्मदृष्टी म्हटलं जातं. दुसरा मुद्दा तत्वदृष्टीचा आहे. दुसरा मुद्दा तत्वदृष्टीचा आहे. तत्वदृष्टी काय आहे? कारणावर केलेली जी दृष्टी असते, कारणाचं ज्ञान करून देणारी जी दृष्टी असते त्याला तत्वदृष्टी म्हटलं जातं. फार फार काय, तत्वस्य दृष्टी ही तत्वदृष्टी, तत्वाची जी दृष्टी त्याला तत्वदृष्टी म्हणतात. किंवा याही पेक्षा जरा पुढे बोलायचं झालं तर विचारसागरातली ती शुभसंतती नावाच्या राजाची कथा वाचून घ्या. मला वाटतं 5व्या तरंगामध्ये काहीतरी असेल. शुभसंतती नावाचा राजा, त्याला असलेली 3 मुलं, तत्वदृष्टी, तर्कदृष्टी, अदृष्टी. याच्यात या कथेमध्ये तत्वदृष्टी शब्दाची व्याख्या तिथं आलेली आहे. आपला मुद्दा आहे चर्मदृष्टी, तत्वदृष्टी आणि तिसरा मुद्दा आहे समदृष्टी. सगळीकडे एक अशा पद्धतीची दृष्टी येणं याला समदृष्टी असं म्हटलं जातं. परवा आपलं व्यापकतेचा विचार मांडत असताना सर्व भूतेषु पश्येत भगवत भाव महात्मनः भूतानी भगवत्यात्मन एषः भागवतोत्तमः हे श्रीमद भागवताचं वचन आपण पाहिलंय. किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिते भगवंत हेही आपण पाहिलंय. अशी दृष्टी येणं याला समदृष्टी म्हटलं जातं. जरा थोडासा वेगळा विचार सांगायचा झाला तर सुफी संप्रदाय आहे. जसा आपल्याकडे वारकरी संप्रदाय तसा मुस्लिम समाजामध्ये सुफी संप्रदाय आहे. त्या सुफी संप्रदायामध्ये राबिया नावाची एक संत होऊन गेली आणि त्यांच्या ग्रंथामध्ये, धर्मग्रंथामध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं, शैतानाचा तिरस्कार करा असं वाक्य लिहिलेलं होतं. त्या राबिया नावाच्या स्त्री संताने ते वाक्य खोडून काढलं. शैतानाचा तिरस्कार करा हे वाक्य खोडून काढलं. तिथे एका गुरुबंधूंनी किंवा गुरूंनी ते वाक्य पाहिलं, खोडलेलं वाक्य पाहिलं आणि त्यांनी तिला विचारलं की असं कसं काय केलं, तू धर्मग्रंथामध्ये रेष मारली, हे वाक्य का खोडून काढलं, शैतानाचा तिरस्कार करा हे वाक्य का खोडून टाकलं. त्यावेळेस त्या राबियांनी दिलेलं उत्तर फार गमतीचं आहे. त्या राबियांनी सांगितलं, माझ्या दृष्टीने कोणी शैतानच नाही, त्यामुळे तिरस्कार करा हे कोणाकरता सांगायचं म्हणून खोडून टाकलं म्हटलं. याला समदृष्टी असं म्हटलं जातं. जाऊ द्या, मुद्दा काय आपला, डोळे. या डोळ्यामध्ये समदृष्टी यावी. समदृष्टी आली तर आम्हाला चराचरामध्ये परमात्मा भरलाय, म्हणजे जिने तू जोडशी नारायण असं येतं. डोळे मुख बोलाया वचन, इथं आपला मूळ मुद्दा येतोय. मुख बोलाया वचन. तुकाराम महाराज सांगतात, देवाने तोंड सुद्धा जे आम्हाला दिलं ते भगवंताच्याच संबंधाने बोलण्याकरता दिलं, बाकीचं काही नाही. भगवंताच्याच संबंधाने बोलावं, हरी बोला, हरी बोला, बस. अहो नाही तर बोला. एकनाथ महाराज म्हणते, जमत असेल तुम्हाला बोलायचंच असेल तर हरीच बोला, नाहीतर नाही बोललेलं चालेल, मौन धारण केलेलं चालेल. मौन धारण केलेलं चालेल का भगवंताचं नामचिंतन केलेलं चालेल का बाकीचं बोललेलं चालेल, हे 3 मुद्दे आता आले. मौन धारण करावं का देवाच्या संबंधानेच बोलावं का बाकीचं बोलावं. एकनाथ महाराजांनी सांगितलं, एखाद्या वेळेस मौन धारण केलेलं चालेल पण बाकीचं मात्र बरोबर करू नका, व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला करू नका, स्पष्ट सांगितलं. बोलायचं असेल तर देवाच्या संबंधाने बोला, नाहीतर नाही बोललेलं बरं. न बोलती करा वाचा, किंवा बोलण्याची नाही आता देवाविन काही, बस आता बोलण्याची नाही, देवाशिवाय आता दुसरं काही बोलणं नाही. न बोलती करा वाचा या उपाधीचा संबंध. कारण जे जे आम्ही बोलणार आहोत तो शब्द उच्चार केला जातो आणि शब्द म्हटलं की उपाधी आली, शब्द म्हटलं की उपाधी आली. जरा वेदांतातलं चिंतन पहा. खरं तर या शब्दाची मजल कुठपर्यंत आहे, हा शब्द कुठपर्यंत उपयुक्त आहे. बोलणं या शब्दाचा अर्थ आहे शब्द उच्चारण करणं. बोला, हरी बोला असं म्हटलंय. बोला या शब्दाचा अर्थ आला शब्द उच्चार करणं. खरं तर अद्वैत वेदांत शास्त्राने आम्हाला असं चिंतन केलंय की मूळ ब्रह्मतत्वापर्यंत जाण्याकरता शब्द सुद्धा कमी पडतो. कमी पडतो म्हणण्यापेक्षा शब्दातीत जे आहे ते ब्रह्मतत्व आहे. शब्द सुद्धा तिथं पोहोचत नाही. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबांनी चिंतन केलंय. ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये असं सांगतात, किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू परी ययाही संबंधू नाही येते. किंबहुना शब्दू मान्य आहे. ज्ञानोबा सांगतात, किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू, स्मरण करून देण्याकरता शब्द अत्यंत प्रसिद्ध आहे, मान्य. परी परंतु ययाही संबंधू नाही येथे. येथे येथे म्हणजे या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी, परमतत्वाच्या ठिकाणी संबंध नाही. शब्द सुद्धा इथं पोहोचत नाही.
कारण का शब्द उच्चार केला. मी ब्रह्म आहे असं म्हटलेलं सुद्धा अद्वैताला चालत नाही हो. कारण मी ब्रह्म आहे असं म्हटलं की शब्द उच्चारला, शब्द म्हटलं की उपाधी आली, उपाधी म्हटलं की द्वैत आलं, द्वैत आलं की अद्वैत निघून गेलं. ही वेदांतांनी प्रक्रिया सांगितली. मी इथं शब्द सुद्धा चालत नाही, शब्दाच्या सुद्धा पलीकडे हे ब्रह्मतत्व आहे. म्हणजे ते सुद्धा तिथं चालत नाही. न बोलसी करावाच्या उपाधीचा संबंध, ही उपाधी आहे. शब्दाचा वापर करणं ही सुद्धा उपाधी सांगितली. मी तुम्हाला छोटीशी अगदी धावती कथा सांगतो. एक राजा, तो राजा मला शब्द नाम घेताना म्हणजे किती सूक्ष्म चिंतन केलंय शास्त्राने पहा. हरी हे ज्यावेळेस आम्ही नाव घेतो, नाव घेताना तो शब्द उच्चार केला जातो, त्या शब्दाचा सुद्धा उपाधी आम्हाला जडला नाही पाहिजे, इतका हरी बोला हरी बोला हरी बोला झाला पाहिजे, असं चिंतन केलंय. मी उदाहरण देतो म्हणजे कळेल. तो राजा मोठा दानधर्म करत होता, पण कधीच देवाचं नाव घ्यायचं नाही, कधीच देवाचं नाव घ्यायचं नाही. मोठा दानधर्म तर करायचा. त्या राणीला मोठं वाईट वाटायचं. ती म्हणायची कधीतरी एकदा हरी म्हणा, कधीतरी एकदा राम म्हणा, कधीतरी एकदा कृष्ण म्हणा, कधीतरी म्हणा, काहीच नाही. बरीच वर्षे याच्यात निघून गेली. स्वभावाने चांगला दानधर्म करणारा, पण राम कधीच म्हणत नव्हता. त्या बायकोला त्याच्या वाईट वाटायचं. नेमकं झोपेमध्ये काय झालं कोणास ठाऊक, स्वप्न पडलं, स्वप्नात तो राम म्हटला किंवा काय म्हणायचं ते म्हटलं, तोंडातून राम शब्द बाहेर आला. राम शब्द बाहेर आलेला त्याच्या बायकोने ऐकला आणि सकाळच्या वेळेला जागी झाले. सकाळच्या वेळेला झोपेतून उठल्याबरोबर त्या बायकोने आनंदाच्या भरामध्ये सगळ्या राजवाड्यामध्ये पेढे वाटायला सुरुवात केली. का? कारण झोपेमध्ये रात्री त्याला तोंडातून यांच्या राम शब्द बाहेर पडला. काय सांगितलं? तोंडातून राम शब्द बाहेर पडला. सगळीकडे मोठ्याने आनंदाने पेढे वाटायला सुरुवात केली. का? यांच्या तोंडातून राम शब्द बाहेर पडला, यांच्या तोंडातून राम शब्द बाहेर पडला. सगळीकडे आनंदाने पेढे वाटायला सुरुवात केली. राजाला ज्यावेळेस पेढे आणून दिले त्यावेळेस राजाने तिला विचारलं, तू का पेढे वाटायला लागली सकाळपासून? ते म्हणलं, काही नाही, तुम्हाला माहित नाही ती गोष्ट मला माहीत झाली म्हणून सांगते. काय झालं? काही नाही, मी इतकी वर्ष झालं तुम्हाला म्हणते की तुम्ही राम म्हणा, राम म्हणा, राम म्हणा, राम म्हणा, पण तुम्ही राम म्हणत नव्हता. रात्रीच्या वेळेला झोपेमध्ये तुमच्या तोंडातून राम शब्द बाहेर पडला, तो मी ऐकला म्हणून मी आनंदाने पेढे वाटायला लागले. त्या राजांनी विचार केला, राजांनी बोलायला सुरुवात केली. राजा म्हटला, माझ्या तोंडातून राम बाहेर पडला. हो, माझ्या तोंडातून राम बाहेर पडला. काय माझ्या जीवनाचा अर्थ आहे? आणि तिथंच त्यांनी ध्येय सोडला. का? आतापर्यंत मी त्या रामाला माझ्या आतमध्ये कोंडून ठेवलेला होता, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. आतापर्यंत मी माझ्या हृदयामध्ये घेतलेला तो राम माझ्या तोंडातून बाहेर पडला. म्हणजे तो राम जो आतमध्ये जे रामाचं स्वरूप होतं त्या रामाच्या स्वरूपाला शब्दाचा उपाधी लागला. आणि जिथं उपाधी आहे तिथं द्वैत आहे, जिथं द्वैत आहे तिथं अद्वैत निघून जातं, जिथं द्वैत आलं तिथं अद्वैत निघून जातं. मग माझ्या जीवनामध्ये राहण्यामध्ये काय अर्थ आहे? त्याचा सत्कथांकामध्ये चांगली प्रसिद्ध कथा आलेली आहे. जाऊ द्या, माझा मुद्दा काय मांडायचा आहे? हरी बोला नाही तरी अबोला. राम शब्द, कृष्ण शब्द, हरी शब्द या शब्दाचा सुद्धा उपाधी आहे. त्या उपाधीचा संबंध न येता हरी बोला हा त्याच्याचा अर्थ आहे. हरी बोला, पण त्या हरी शब्दामध्ये तो हरी आहे, अवयवा किंवा त्या पदाने युक्त तो हरी आहे असा ज्यावेळेस आम्ही अर्थ कराल, पदामध्ये ज्यावेळेस आमची दृष्टी जाईल, पदामध्ये दृष्टी जाणं म्हणजे त्या शब्दाच्या अवयवामध्ये दृष्टी जाणं. राम असा शब्द ज्यावेळेस उच्चार केला जातो त्याच्यामध्ये र, आ, म आणि हलंत म आणि अ त्याचा राम शब्द तयार होतो ना. या अवयवामध्ये जर आमची दृष्टी गेली आणि या अवयवामध्ये जर आम्ही गुंतून पडलो तर त्या अवयवांचा उपाधी आम्हाला त्या शब्दाच्या माध्यमातून लागला जाईल. तो अवयवांचाही उपाधी जिथं संपलाय असा हरी बोला, असा हरी बोला म्हणून सांगितलं. नाही तर अबोला, नाहीतर न बोललेलं बरं. मौनम सर्वार्थ साधनम. किंवा ते आर्य चाणक्यांच्या नीतीमध्ये श्लोक आहे, उद्योगे नास्ती दारिद्र्यम जपतो नास्ती तापकम मौनेन कलहो नास्ती नास्ती जागरितो भयम. मौनम, मौनेन कलहो नास्ती, नाहीतर अबोला, नाहीतर न बोललेलं बरं. कारण जिथं बोलणं चालू होतं तिथं भांडणाला सुरुवात होते. जिथं बोलणं चालू होतं तिथं भांडणाला सुरुवात होते ना. मौनेन कलहो नास्ती आर्य चाणक्य सांगतात. जिथं मौन धारण केलं जातं तिथं कलह संपतोय आणि जिथं मौन सुटलं जातं तिथं भांडणाला सुरुवात होते.
जिथं बोलायला सुरुवात होते तिथं भांडणाला सुरुवात होते. मग भांडणच नको असतील तर अबोला करा, अबोला राहा. नाहीतर बोलायचं असेल तर हरी बोला. हरी बोला म्हटल्यानंतर कलह येणार नाही आणि नच बोलल्यानंतरही कलह येणार नाही. पण याच्यापेक्षा व्यर्थ गलबला जर केली तर नक्की आमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी कलह झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं एकनाथ महाराज आम्हाला बोलताना हरी बोला नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला करू नका, बाकीचं बोलू नका असं सांगितलं. ते बाकीचं बोलू नका म्हणजे काय नेमकं? बाकीचं या शब्दाचा अर्थ काय? व्यर्थ म्हणजे काय नेमकं? त्याचे 2-4 अर्थ सांगितलेले आहेत. उपहासाचं बोलू नये, शंका निर्माण करणारं बोलू नये, वर्मस्पर्शी बोलू नये, फसविणारं बोलू नये, अहंकार निर्माण होणारं बोलू नये, आशा लावणारं बोलू नये. हे सगळं व्यर्थ गलबलामध्ये येतं बरं का. उपहासाचं बोलू नये. काही ठिकाणी उपहासाचं बोललं जातं, काहीतरी उपहास केला जातो, उगी काहीतरी उपहासाने बोललं जातं, उगीच काहीतरी टिंगलटवाळीने बोललं जातं. काही वेळेस वर्मस्पर्शी बोललं जातं. वर्मस्पर्शी बोललं जातं. असं वर्मस्पर्शी सुद्धा बोलू नये, उपहासाचं बोलू नये. द्रौपदी उपहासाचं बोलायला गेली, बरोबर आहे. आंधळ्याचा मुलगा आंधळा, हे द्रौपदीचे उपहासाचे शब्द आहेत. काय घडलं? अख्खं महाभारत घडलं ना. तिच्या एका वाईट उच्चारामुळे अख्खं महाभारत घडलं. म्हणून आम्हाला गुरुजी आम्हाला सांगायचे नेहमी, एका वाईट विचारामुळे रामायण घडलं आणि एका वाईट उच्चारामुळे महाभारत घडलं. सीतेच्या मनामध्ये आलेला एक वाईट विचार अख्ख्या रामायणाला कारणीभूत ठरला आणि द्रौपदीच्या मुखामध्ये आलेला एक वाईट उच्चार अख्ख्या महाभारताला कारणीभूत ठरला. उपहासाचं बोलू नये. बरं, शंका निर्माण करणारं बोलू नये. काही माणसं शंका निर्माण करणारं बोलतात बघा. काही 4 माणसं बसलेली असतात आणि 4 माणसामध्ये पुढं बसलेल्या माणसाला समजा मी इकडं बोलून घेतलं, हो तू इकडे या, म्हणजे त्याला बोलून घेतलं याचा अर्थ काय? बाकीच्याला नको, हे सरळ झालं. त्याला बोलून घेतल्यानंतर बाकीच्याला मनात सहज शंका निर्माण होते, एवढ्या आपल्या सगळ्या गाराड्यातून हा एकट्याला बोलवलं म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. आणि त्याला जवळ बोलवायचं आणि परत म्हणायचं काही नाही, उगी सहज बोलवलं. याच्यात काय अर्थ आहे का? ते शंका निर्माण करणारं बोलवणं झालं. उपहासाचं बोलू नये, वर्मस्पर्शी बोलू नये, शंका निर्माण करणारं बोलू नये, फसवणुकीचं बोलू नये, अहंकाराचं बोलू नये. मी सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा पांडवांना देणार नाही, हे दुर्योधनाचे शब्द अहंकाराचे. आशा लावणारं बोलू नये. तुम्ही वनवासांना आल्यानंतर तुम्हाला पाहिजे तुमचं जे ठरलेलं आहे ते मी तुम्हाला देतो, हे आशा लावणारं बोलणं आहे त्या दुर्योधनात कौरव पांडवांच्या चरित्रातलं. हे सगळं बोलू नये. हे सगळं बोलणं जे आहे ना हे व्यर्थ गलबला, याला तो एकनाथ महाराजांनी शब्द दिलाय. हे सगळं बोलणं हे व्यर्थ गलबला आहे. बरं, महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही हरी बोला नाहीतरी अबोला असं म्हणता, व्यर्थ गलबला करू नका असं म्हणता, पण याने काय होईल? अशा वागण्याने किंवा अशा बोलण्याने काय होईल नेमकं? हरी बोला म्हणता, नाहीतरी अबोला म्हणता, व्यर्थ. समजा आम्ही व्यर्थ गलबल्यामध्ये राहिलो तर काय होईल? एकनाथ महाराजांनी एक सूक्ष्म चिंतन केलं इथं. व्यर्थ गलबल्यामध्ये जर आम्ही राहिलो, गलबल्यामध्ये राहिलो तर किती व्यर्थत्व येतं हे दुसऱ्या चरणामध्ये जास्त सांगितलंय. गलबल्यामध्ये जर आम्ही राहिलो, गलबल्यामध्ये म्हणजे आमच्या या उपाधीमध्ये, या आसक्तीमध्ये जर राहिलो तर आमच्या मनामध्ये मान, अभिमान याची जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून नको मान, नको अभिमान, सोडी मी तो पण तोची सुखी, असं जे एकनाथ महाराजांनी चिंतन केलंय याच्यात मान नको, अभिमान नको, सोडी मी तू पण तोची सुखी अशी जी व्याख्या सांगितली. सुखी होण्याची व्याख्या एकनाथ महाराज सांगतात, सोडी मी तू पण तोची सुखी. फक्त एक पूर्व पक्ष करतो आणि शेवट करून टाकतो या प्रमाणाचा. सोडी मी तू पण असं तोची सुखी. सुखी होण्याची व्याख्या असे सांगतात, ज्याच्याकडलं मी आणि तू या दोन्ही गोष्टी सुटलेल्या आहेत तोची सुखी, अशी जी व्याख्या केली ना. मी सुखी म्हणणं याच्यामधला हा मी येतोय. सुखी म्हणताना मी सुखी असं म्हटल्याशिवाय मी सुखी आहे हे समाजाला कळत नाही. आणि तुम्ही तर म्हणता मी जरी सोडलाय तो सुखी. मग याच्यातला मी सुखी म्हणायचा नेमकं कोणता? मी जर सुटला तर मी सुखी आहे हे म्हणायचं कोणाला? याच्यातला मी सुटणं म्हणजे काय, तू सुटणं म्हणजे काय? सोडी मी तू पण असं जे एकनाथ महाराजांनी चिंतन केलंय त्याच्यातला मी तूपणा म्हणजे नेमकं कोणता, मी सुटणं म्हणजे नेमकं काय?
मी जर सुटलो तर मी रूपाने राहणार नाही. म्हणजे एकनाथ महाराजांना अपेक्षित असलेला इथला मी कोणता आहे, या मीचे दोन अर्थ आहेत. संकुचित मी वेगळा आणि व्यापक मी वेगळा. सामान्य माणसाचा मी हा संकुचित आहे आणि संतांचा मी हा व्यापक आहे. हे विश्वची माझे घर हा संतांचा मी आहे आणि हे सगळं एवढंच मी आहे असा म्हटलेला मी हा सामान्य माणसाचा मी आहे. या मीचा जरा विचार करायचा आहे. आपण उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.